तर हे बघा मी इथे 1 कटोरी मूग घेतलेले आहेत। हे हिरवे मूग आहेत आणि आपल्याला हे स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आहेत। तर हे बघा हे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत 5 ते 6 तास। हे बघा मी 5 ते 6 तास भिजत ठेवले होते, छान भिजलेले आहेत मूग। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर हे मूग जे आहे भिजल्यानंतर पांढऱ्या वाईट कपड्यामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता, म्हणजे याला छान मोड येतात आणि त्यानंतर सुद्धा हे वापरू शकता तुम्ही। तर यामध्ये आता मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे, हिरव्या मिरच्या टाकत आहे। हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडी कोथिंबीर आहे, जिरे आहे अर्धा छोटा चम्मच, मीठ आपण टाकूया आता आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व। तर हे बघा मी सर्व मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बारीक करत असताना मी यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। हे मिश्रण एकदम पातळ करायचं नाही आहे। तर आता आपण इथे टाकूया अर्धा कटोरी तांदळाचं पीठ, पांढरे तीळ आहेत, थोडं मीठ आहे। आता आपण हे सर्व, हळद आहे। आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया छान। अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर, हे बॅटर आपल्याला एकदम पातळ करायचं नाही आहे। तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे, तवा सुद्धा गरम झालेला आहे। तर हे बघा हे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे मी छान। साहित्य सुद्धा अगदी कमी लागतं आणि झटपट तयार होतात हे ब्रेकफास्ट। तर हे बघा आपलं बॅटर एकदम रेडी आहे आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे। आता आपण थोडं तेल लावून घेऊया तव्याला। तर हा डोसा तुम्ही कोणत्याही तव्यावर करू शकता। मी लोखंडी तव्यावर करत आहे, तुम्ही नॉनस्टिक वगैरे जर वापरत असाल तर त्यासुद्धा तव्यावर हा डोसा इझिली करू शकता। तर आता आपण थोडं बॅटर टाकूया, हे बघा, आणि हलक्या हाताने छान, हे बघा असं डोसा रेडी करून घेऊया आपण। उपमा पोहे जर खाऊन तुम्ही बोर झालेले असाल तर एकाच बॅटरमध्ये असे वेगवेगळे आपण 5 ब्रेकफास्ट रेसिपी करू शकतो आणि हेल्दीसुद्धा आहेत आणि पचायलासुद्धा अगदी छान आहेत, म्हणजे लवकर पचतात। गरमीच्या दिवसामध्ये असे पचायला हलके पदार्थ खाणे केव्हाही चांगले असते आणि यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे असे ब्रेकफास्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हे बॅटर तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, हे 1-2 दिवस अगदी छान राहतं, खराब होत नाही। तर हे बघा साईडने थोडं आपण तेल टाकून देऊया आणि एका साईडने छान रेडी करून घेऊया, खरपूस भाजून घेऊया आपला डोसा। तर हे बघा पलटवून घेऊया आपण आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस भाजून घेऊया। तर हे बघा दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेतलेला आहे आणि आपला डोसा एकदम रेडी झालेला आहे। हा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या मिरच्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। हे बघा बाकीचे डोसे सुद्धा आपण अशाच प्रकारे रेडी करून घेऊया। हे बघा, तर आता आपली नेक्स्ट रेसिपी आहे इडली। तर या बॅटरमध्ये आपण टाकूया इनो, मी 1 पाकिट इनो यामध्ये टाकत आहे आणि आपलं बॅटर तेच आहे डोशाचं, यामध्ये मी आणखी काही ॲड करत नाही आहे। तर हे बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इडली पात्राला मी ऑलरेडी तेल लावून ठेवलेलं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये हे बॅटर टाकायचं आहे आणि मी इडली तयार करण्याकरिता पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे।
हे बघा, इनो टाकल्यानंतर आपल्याला लगेच पात्रामध्ये टाकायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपली इडली फुलत नाही. तर हे बघा, इडली करता आपण जसं बॅटर ठेवतो घट्ट, त्याप्रमाणे हे बॅटर ठेवायचं आहे, एकदम पातळ ठेवायचं नाही आहे. तर हे बघा, बॅटर आपण टाकून देऊया इडली पात्रामध्ये. खायला खूपच टेस्टी वाटते ही इडली आणि एकदम झटपट तयार करू शकता. हे बॅटर जर फ्रीजमध्ये रेडी असेल तर अगदी 10 मिनिटांमध्ये ही इडली तयार होते. तर हे बघा, थोडं थोडं बॅटर मी इडली पात्रामध्ये टाकत आहे. ही इडली तुम्ही सांबारसोबत किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर हे बघा, पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता आपली इडली जी आहे आपण वाफवून घेऊया. हाय स्पीडवर आपल्याला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम, आणि 10 ते 12 मिनिट आपण हाय फ्लेमवर ही इडली वाफवून घेऊया. तर बघूया आपली इडली झाली आहे का रेडी. हे बघा, एकदम परफेक्ट झालेली आहे आपली इडली. तर चला, आता गरमागरम इडली आपण सर्व करूया. डाळ तांदळाची इडली तर आपण नेहमी खातोच, पण अशा प्रकारे हिरव्या मुगाची सुद्धा इडली कधी कधी आपण आहारामध्ये घेतली पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तर हे बघा, अशा प्रकारे गरमागरम इडली आपली रेडी झालेली आहे. ही इडली तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, हिरव्या मिरच्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, गरमीमध्ये पचायला असे रुचकर हलके पदार्थ आपण ब्रेकफास्टमध्ये सुद्धा घेऊ शकतो. तर हे बघा, आपली इडली रेडी झालेली आहे. तर आता आपण नेक्स्ट रेसिपी करूया. तर नेक्स्ट रेसिपी आहे आपली मुगाचे पकोडे. तर यामध्ये मी अर्धा कटोरी बेसन टाकलेलं आहे आणि मिरच्या आणि कांदे सर्व मिक्स करून घेऊया. बॅटर आपलं तेच आहे, फक्त मी बेसन, कांदे आणि मिरच्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर चला, आता आपण पकोडे तळून घेऊया. थोडं यामध्ये मी गरम तेल टाकत आहे, जेणेकरून आपले पकोडे जे आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार, वरून क्रिस्पी आणि आतून छान असे खुसखुशीत. तर हे बघा, सर्व बॅटर मी छान मिक्स केलेलं आहे. आता आपण तळून घेऊया. एखाद्या वेळेस ब्रेकफास्टमध्ये असे चटपटीत पदार्थसुद्धा आपण केले की घरचेसुद्धा खुश होतात, मुलंसुद्धा खुश होतात, आणि मग हेल्दी पदार्थसुद्धा खायला नाही म्हणत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस असे चटपटीत पदार्थसुद्धा आपण घेतले पाहिजे. तर हे बघा, अशा प्रकारे मी पकोडे तळून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर हे बघा, आपले पकोडेसुद्धा रेडी झालेले आहेत. बाकीचे पकोडेसुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. तर हे बघा, आपली तिसरी रेसिपीसुद्धा रेडी झालेली आहेत, मुगाचे पकोडे. तर आता आपली नेक्स्ट रेसिपी करूया आपण. तर हे बघा, नेक्स्ट रेसिपी आहे आपली उत्तपम, मिनी उत्तपम. तर हे बघा, बॅटर तेच आहे, फक्त यामध्ये मी बेसन ॲड केलेलं नाही आहे. बेसन, कांदे आणि मिरच्या हे आपल्याला यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. डोशाचं पीठ जसं होतं तेच आपलं पीठ आपण मिनी उत्तपम करता यूज करणार आहोत. तर हे बघा, मी थोडं तेल टाकलेलं होतं तव्यावर आणि असे छोटे छोटे मिनी उत्तपम आपण रेडी करायचे आहेत. आणि यावर आता आपण टाकूया थोडे कांदे, थोडे टमाटर, हिरव्या मिरच्या, गाजर आहे किसलेलं, आणखी हेल्दी करण्याकरता
आपलं उत्तपम. यामध्ये किसलेलं गाजर टाकत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. थोडी कोथिंबीर आहे. खूप टेस्टी वाटतात हे उत्तपम. यासोबत चटणीची सुद्धा आवश्यकता नाही आहे. तुम्ही हे मिनी उत्तपम असे सुद्धा खाऊ शकता, कारण यामध्ये आपण सर्व भाज्या ॲड केलेल्या आहेत, कांदे, मिरची वगैरे. त्यामुळे हे जे उत्तपम आहेत ते असे सुद्धा छान वाटतात. तर हे बघा, थोडं प्रेस करायचं आहे आपल्याला चमच्यानी आणि एका साईडने आपण छान रेडी करून घेऊया आपला उत्तपम. हा उत्तपम रेडी करण्याकरिता आपल्याला 5 मिनटं लागतील. 5 मिनटामध्ये हा उत्तपम रेडी होऊन जातो. हे बघा, एका साईडनी कसा छान झालेला आहे, कलरसुद्धा छान आलेला आहे. दुसऱ्या साईडनी सुद्धा छान रेडी करून घेऊया. थोडं तेल टाकायचं आहे साईडनी. तर हे बघा, आपला मिनी उत्तपम सुद्धा रेडी झालेला आहे. हेल्दी उत्तपम, मुगाचा हेल्दी उत्तपम. हे बघा, हा उत्तपम असा सुद्धा खायला खूप टेस्टी वाटतो. तर हे बघा, आपला उत्तपम रेडी झालेला आहे. चौथी रेसिपी सुद्धा आपली रेडी झाली. तर आता आपण करूया आपली 5वी रेसिपी. तर मी थोडे यामध्ये कांदे टाकत आहे, थोडे टमाटर, हिरव्या मिरच्या. तर गेस करा मी आता काय बनवत आहे. थोडे किसलेले गाजरसुद्धा आहे, कोथिंबीर आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी बनवत आहे अप्पे, बिना तेलाचे, ऑइल फ्री, खायलासुद्धा टेस्टी आणि हेल्दी. तर हे बघा, मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अप्पे पात्रामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे गरम करायला ठेवलं होतं मी गॅसवर. थोडं गरमसुद्धा झालेलं आहे आपलं अप्पे पात्र. तर चला आता आपण थोडं मिश्रण टाकून देऊया, थोडं. हे अप्पेसुद्धा रेडी व्हायला आपल्याला 7 ते 8 मिनिट लागतात जास्तीत जास्त. तर हे बघा, सर्व मिश्रण मी सर्व अप्पे पात्रामध्ये टाकून घेत आहे. यामध्ये तुम्ही या बॅटरमध्ये आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जसं शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता बारीक करून, किंवा मग पत्तागोबीसुद्धा टाकू शकता. म्हणजे आपले अप्पे जे आहेत आणखी हेल्दी होतात. हे बॅटर जर फ्रीजमध्ये रेडी असेल तर असे फटाफट आपण भाज्या टाकून सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये हे अप्पे आपण रेडी करू शकतो. आणि जर तुम्हाला हे ऑइल फ्री ब्रेकफास्ट आवडत असेल तर तुमच्याकरिता हे असे अप्पे एकदम बेस्ट आहेत. तर हे बघा, पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, एकाच बॅटरमध्ये आपले 5 ब्रेकफास्ट रेडी झाले आणि ते सुद्धा हेल्दी आणि लवकर होणारे पदार्थ आहेत हे. तर हे बघा, दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेतलेले आहेत मी अप्पे. आपले अप्पे एकदम रेडी झालेले आहेत. तर हे बघा, आता आपण गरमागरम अप्पे सर्व करूया. हे अप्पे तुम्ही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, शेंगदाण्याच्या मिरचीच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता. तर हे बघा, माझ्या सर्व रेसिपी रेडी झालेल्या आहेत. तर ह्या सर्व रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर आवडल्या तर लाईक करा. आणि जर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब